बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदिमा लिखित कथा मोती. घे घे. चांद महात पुन्हा पुन्हा आग्रह करीत होता, पण मोती त्या अन्नाकडे ढुंकूनही पाहत नव्हता. मूळचेच बारीक असलेले आपले डोळे अधिक आकुंचित करून तो कसला तरी खोल विचार करीत होता. 1 तास झाला. चांद त्याच्या नाकदुऱ्या काढीत होता. मोतीचा अभिमानी स्वभाव त्याला चांगलाच ओळखीचा होता. मोतीच काय, पण त्याच्या गेल्या 2 पिढ्याही याच स्वभावाच्या होत्या हेही चांद जाणीत होता. आणि म्हणूनच मोतीवर तो खेकसला नाही की त्याने त्याला अंकुशाचे भय घातले नाही. बऱ्याच प्रयत्नानंतरही मोती रोटांना सोंड लावित नाही हे ध्यानी आल्यावर तो स्तब्ध झाला. रोटांची चवड मोतीच्या समोर ठेवूनच तो तिथून उठला व हत्तीखान्या शेजारच्या खोलीत गेला. आता त्याची भाकरी खायची वेळ झाली होती, पण त्याने भाकरीचे गाठोडे सोडले नाही. मोती उपाशी आहे तर आपण कशाला खायचं, असा विचार करून तो खोलीतल्या मोतीच्या पाठीवर घालण्यासाठी केलेल्या काथ्याच्या गादीवर कलंडला. मोती का संतापला या वाचून दुसरा कसलाही विचार डुलकी लागे तोपर्यंत चांदच्या मनात नव्हता. चांद निघून गेल्यावर मोतीने आपली सोंड सैलपणाने कमानीच्या याकडेपासून त्याकडेपर्यंत झुलवली व डोळे साफ मिटून तो तसाच स्तब्ध उभा राहिला. आपल्यासाठी अजूनही चांद उपाशी राहिला असेल हे त्याच्या लक्षात आलेही 1-2दा, पण त्या गोष्टीला महत्त्व देण्या इतकेही आज त्याचे मस्तक स्थिर नव्हते. असे अपमानाचे जीवन किती दिवस कंठायचे हाच विचार त्याच्या मनात सारखा घोळत होता. परवा तर त्याच्या अपमानाची परमावधी झाली. खरोखरच मोतीसारख्या अभिमानी जीवाचा मानबिंदू धुळीला मिळावा असाच तो प्रसंग नव्हता का? मोती अस्सल औलादीचा हत्ती होता. त्याच्या घराण्याला अत्यंत उज्ज्वल असा इतिहास होता आणि म्हणूनच बिनीच्या हत्तीचा मान आजच्या आमदानीतही त्याच्याकडे होता. संस्थांचा सरकारी लवाजमा जेव्हा जेव्हा निघे तेव्हा चांदीचा हौदा आणि भगवी ध्वजा मोतीच्या पाठीवर असे. मानासाठी मान देणारी जी औलाद आजही जुन्या क्षत्रिय घराण्यात सापडते त्या जातीचा होता मोती. मोतीची परंपराच तशी उज्ज्वल. चांद महाताच्या तोंडून त्याने कैक वेळा ऐकले होते की रायगडावर थोरल्या शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला तेव्हा जी पहिली भाग्यशाली मिरवणूक निघाली तिच्या बिनीवर मोतीचा मूळ पूर्वज होता. हिंदू पदपातशाहीची अमर कीर्तिध्वजा रायगडाच्या राज्यभूमीवर मिरवण्याचा मान त्या महाभाग गजराजाला मिळाला होता. स्वामीभक्ती आणि वंशाभिमान हे 2 गुण मोतीच्या रक्तात भिनलेले होते. मोतीचे आजचे धनीही शिवरायांच्या एका सरदाराच्या पावन वंशातलेच होते, पण पोशाख सुद्धा त्यांच्या विचारसरणीत आता फरक झाला होता. पण मोतीला मात्र आपली स्वामीनिष्ठा कधीही अनाठाई वाटत नसे. उलट पक्षी आपली पुढील पिढी रायगडावरच्या त्या राज्याभिषेकासारखा नवा राज्याभिषेक निश्चित पाहिल अशी त्याला आशा वाटत असे. गादीवरच्या राजपुरुषाला मुजरा करताना मोतीला त्या ठिकाणी तो राजपुरुष न दिसता पहिल्या छत्रपतींची जिरोटोपातली वीरमूर्ती दिसत असे. पण परवाच्या गोष्टीपासून मात्र मोतीचे मन गादीवरच्या धन्याबद्दल विचलित झाले होते. त्याला वाटत होते अजानता का होईना, पण सरकारांनी आपल्या पिढीजात अभिमानाचा पान उतारा केला. त्याचे असे झाले, मुंबईकडची कोणी बोलपट संस्था निसर्गचित्रांच्या चित्रणासाठी तिथे आली होती. संस्थेच्या दिग्दर्शकांनी महाराजांची भेट घेतली व एका दृश्यासाठी महाराजांचा हत्ती भाड्याने मागितला. बोलपटाच्या रुपेरी पडद्यावर महाराज देणार असणाऱ्या मदतीच्या गौरवार्थ त्यांची छबी, आभार प्रदर्शन मुद्दाम दाखविण्यात येणार असल्याचे अभिवचनही दिग्दर्शक महाशयाने दिले होते. पण म्हणून काय झाले? मोतीसारखा इमानी हत्ती त्यांनी भाड्याने द्यावा? निदान मोतीच्या मनाला तरी ही गोष्ट आवडली नव्हती. मोतीच्या मनातले हेच विचार चांदच्याही मनात आले होते. चांदने ते खाजगी कारभारांना बोलूनही दाखवलं होते, पण खाजगी कारभारांनी चांदच्या म्हणण्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. नेहमीप्रमाणे मोतीला सजवण्यात आले
व चांद त्याला चित्रणाच्या जागेवर घेऊनही गेला. आत्तापर्यंत झालेल्या प्रकाराने मोतीचे डोके आधीच तापले होते. तशात आणखी एका कारणाची भर पडली. छत्रपती शिवरायांचा वेश केलेला एक नट उंच बुरुजावर उभा होता. मोतीने त्याला मुजरा करावा असे दिग्दर्शक महाराजांनी चांद महताला दिग्दर्शन केले. मोतीच्या कानामागे पाय मारून चांदने नाखुशीने का होईना मोतीला तसा इशारा दिला. जन्मात पहिल्याने यावेळीच मोतीने चांदची अवज्ञा केली. 56दा इशारा केला तरी मोतीने आपली सोंड रतीभरही उचलली नाही. त्याला उन्हाचा त्रास झाला असेल, पाणी दाखवून बघा, अशी दिग्दर्शक महाशयांनी सूचना केली. म्हणून चांदने मोतीला जवळच्या हौदाकडे वळवले, पण तरीही मोतीची सोंड शब्दच. हौदाकडून चांद मोतीला परत चित्रणाच्या जागी हाकू लागला. मोतीने 4-2दा ची ची असा आर्त आवाज केला आणि जी धूम ठोकली ती चांदच्या आरोळ्यांना, अज्ञाना व अंकुशालाही न जुमानता आपल्या तबेल्यापर्यंत. आपल्या नेहमीच्या तबेल्यात आल्यावर मात्र तो शांत उभा राहिला. हत्ती पळून गेल्यामुळे अर्थातच दुपारचे जेवण तेवढे नदीकाठी उरकून बोलपट कंपनीचे पथक परतले. बातमी महाराजांपर्यंत पोहोचली. महाराजांनी चांदला बोलावून घेतले व मोतीच्या या वागणुकीबद्दल खूप छेडले. चांद परत आला तो मोतीवर संतापून नाही, तर महाराजांच्यावर कातावून. त्याने महाराजांना सनसनीत जबाब दिला होता. माझं जनावर अस्सल आहे, त्याच्याकडून असली कामे महाराजांनी करून घेऊ नयेत आणि माझ्या पिढ्यानपिढ्यांच्या सेवेचाही काही मुलाहिजा धरावा. महाराजांच्या मातोश्रींनी चांदची कड घेतली व त्यावेळी तरी या महताला क्षमा करावी असे महाराजांना सांगितले. परत आल्यावर चांदने मोतीला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला, पण तोही वाया गेला. मोती व चांद दोघेही त्या दिवशी असेच उपाशी राहिले. चित्रपट संस्था महाराजांचे औपचारिक आभार मानून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एका संस्थानात निघून गेली. मात्र मोती व चांद दोघेही महाराजांच्या मनातून उतरले. खाजगी कारभारांनी महाराजांना सुचवले, मोतीला आता विकूनच टाकावा. एका सर्कल मालकात आणि संस्थानाच्या खाजगी खात्यात पत्रव्यवहार सुरू झाला. 15 दिवसानंतर चांदचा व त्याच्या मुलाचा खाजगी संवाद मोतीच्या कानात धगधगत्या ज्वालांसारखा येऊन भिडला. आता आपली इनामही जप्त होतील उद्या. का? मोतीचा सौदा 5,000वर कायम झाला. असं जनावर शोधून मिळणार नाही पुन्हा. सांगितलं खाजगी कारभाऱ्यांना. मग त्यांना काय त्याचं? त्यांना वाटलं मी माझ्या इनामाच्या बचावासाठी सांगतोय. काय म्हणाले ते? ते म्हणाले तुमच्या नोकऱ्या रिसाल्याकडे बदलून घेऊ, नाहीपेक्षा तुम्हाला नवं जनावर आणून देऊ. आपलं नशीब. थोरले महाराज आज हयात असते तर असं झालं नसतं. मोतीच्या मस्तकात जणू अग्निकुंड पेटलं. चांद कमानीत आला. एक अक्षरी न बोलता मोतीपुढे रोटांची चवड ठेवून गेला. मोतीला त्या रोटांच्या ठिकाणी नोटांची चवड दिसत होती. तो मनात म्हणत होता, ही किंमत केली महाराजांनी माझी. मला वाचा असती तर मी ओरडून साऱ्या जगाला सांगितलं असतं की या गादीला आता स्वामीनिष्ठेची किंमत उरली नाही. चांद निघून गेला. मोती गेले 3 दिवस अक्षरशः उपाशी होता. तरीही त्याची अन्नावर वासना होईना. तो मटकन खाली बसला. रवत करणाऱ्या बैलासारखे त्याने डोळे मिटवून घेतले. विचाराच्या अतिरेकाने त्याचे मस्तक उकलून त्याचा मोठा स्फोट होईल की काय असं त्याला वाटत होतं. जवळजवळ 15 मिनिटे याच अवस्थेत गेली. मोतीला कसली तरी गुंगी आली होती. वाड्यातले एक कुलुंगे कुत्रे मोतीपुढेच रोट बिचकत बिचकत कुरतडू लागले होते. मोतीने आपले डोळे किलकिले केले न केले तोच त्याच्या दृष्टीला ते क्षुद्र जनावर पडले. त्याचा संताप अनावर झाला. त्याने आपल्या सोंडीने त्याला खसकन ओढून घेतले व रागाच्या भरात साखळदंडाच्या दगडावर त्याला असे सडकून आपटले की त्याच्या मस्तकाच्या चिंध्या चिंध्या झाल्या. रक्ताचे तुषार मोतीच्या सोंडेप्रमाणेच कमानीच्या भिंतीवरही उडाले. कुत्र्याने एक मर्मभेदक किंचाळी मारली. वाड्यातून शिपाई प्यादे धावत आले. मोतीने संतापाच्या भरात साखळदंडाला हिसडा मारला. साखळदंड तुटला नाही, पण साखळदंडाचा दगड मात्र मुळासकट उपटून आला.
मोती पटांगणात धावत सुटला. मोती पिसाळा, मोती पिसाळा, त्याने राणीसाहेबांचा कुत्रा ठार केला. जिकडे तिकडे भयंकर हल्लकल्लोळ उठला. धोतर सावरीत सावरीत खासगी कारभारी खाली आले व दबल्या आवाजानेच त्यांनी फरमावले, त्याला गोळी घाला. मोती सैराट धावत सुटला. चांद व त्याचा मुलगा त्याच्या पाठोपाठ धावत सुटले. मोतीने वाटेत मात्र कुणाला कसलीही इजा केली नाही. गावाच्या बाहेर आल्यावर चांद त्या पळत्या हत्तीच्या समोर येऊन थांबला व ओरडला, मला आधी तुडव आणि मग असा धिंगाणा घाल. साऱ्यांनी नीती सोडली, तू तर जनावर. तू तरी कशाला किंमत धरतोस तुझ्या महताची. आणि खरोखरच चांद त्याच्या वाटेवर आडवा पडला. मोतीचे डोळे जणू काही वितळत होते. तो स्तब्ध झाला. चांद उठला. एखाद्या अवखळ व हट्टी मुलाला आईने कुरवाळावे तसे त्याने मोतीच्या सोंडीला निर्भयपणाने कुरवळले. त्याच्याही डोळ्यांतून पाझर सुरू झाला होता. असं करू नये बाबा. थोरांनी चुका केल्या, ते थोर आहेत म्हणून आपण आपलं कर्तव्य करावं. चांदने त्याच्या साखळदंडाचा लांबुडका दगड सोडून टाकला व चल म्हणून तो साखळदंड धरून चालू लागला. दोघांच्याही डोळ्यांतून पाण्याच्या धारा चालल्या होत्या. गावाबाहेर म्युझियमपाशी साठमारीचे मैदान होते. ते लोखंडी गजाने भरभक्कमपणे बंद करता येत असे. चांद त्याला घेऊन आत गेला. चांद आणि मोती साठमारी मैदानात पोचल्याची वार्ता हा हा म्हणता नगरात पसरली आणि सारा गाव पिसाळलेल्या हत्तीला पाहण्यासाठी मैदानाकडे लोटला. खासगी कारभारी बगीतून आले होते. तिथूनच ओरडले, चांद, त्याला चाप लाव, चाप लाव, तो पिसाळलेला आहे. प्राण गेला तरी मी माझ्या जनावराला चाप लावणार नाही. सर्व शक्ती एकवटून चांद ओरडला, तू बाहेर हो, बाहेर हो तू, म्हणजे आम्ही व्यवस्था करू. काही न बोलता चांद बाहेर आला. मोती स्तब्धच उभा होता. चांद बाहेर आल्यावर 4-2 सशस्त्र शिपाई आत उतरले व त्यांनी भीत भीत मोतीला चाप लावले. मोती जागचा हल्लाही नाही. त्याचे अंग बधीर झाले होते. काय चालले आहे हेही त्याला कळत नव्हते. ब्रांझच्या पुतळ्यासारखा तो निश्चेष्ट होता. सशस्त्र सैनिक चाप लावून बाहेर आले. जागच्या जागी त्यांना हवालदाऱ्या देण्याचे खाजगी कारभाऱ्यांनी वचन दिले. चांदची मात्र त्यांनी वास्तपुस्तही केली नाही. हळूहळू गर्दी ओसरू लागली. साठमारी मैदानाचे लोखंडी दोर बंद करण्यात आले. आपल्या पायांना चाप लागले आहे ते आत्ता कुठे अस्पष्ट का होईना, पण मोतीच्या लक्षात आले. क्रुसावरच्या ख्रिस्तासारखा तरीही तो धीरगंभीरच होता. पायाला लागलेल्या भयंकर कळा सोसूनही तो समोरच कुठेतरी पाहत होता आणि अगदी समोरच म्युझियमची इमारत होती. इमारतीची जी खिडकी उघडी होती त्या खिडकीतून समोरच्या स्टँडवर ठेवला हस्तिदंती ताजमहाल दिसत होता. मोती एकदम भानावर आला. पायाला खूप कळा लागल्या आहेत. पोटात अन्न नाही. आपणाला हलता सवरताही येत नाही वगैरे सर्व गोष्टी त्याच्या एकाएकी ध्यानात आल्या. ऊन रखरखत होतं. एकही बघ्या आता मैदानाच्या अवतीभोवती दिसत नव्हता. मोतीचे डोळे त्या ताजमहालाच्या चिमुकल्या आकृतीवर खिळले होते. मोतीला माहीत होतं की तो ताजमहाल त्याच्या बापाच्या दातांचा होता. तशा जखडलेल्या अवस्थेत त्याच्या सुबुद्ध मेंदूत विचार सुरू झाले. माझ्या वडिलांनी आयुष्यभर सेवा केली आणि मेल्यावरही आपली स्वामी भक्ती अशा सुंदर स्वरूपात चिरंजीव ठेवली, आणि मी मानवांच्या आहारी जाऊन हे काय केलं? मोतीच्या मनात हे पश्चातापाचे वारे वाहत आहेत. तो चांद आला. मोतीच्या ते दुर्दशेने त्याला गेल्या 4-5 रात्री झोप नव्हती. चांदला पाहताच मोतीने आपली सोंड वर केली व आनंद प्रदर्शनासाठी एक विशिष्ट आवाज केला. चांदने ओळखले. मोती शुद्धीवर आला. त्याला आता मुक्त करावा, पण साठमारीच्या फाटकाच्या किल्ल्या आता त्याच्या ताब्यात कुठे होत्या? किल्ल्या आणण्यासाठी म्हणून तो वळला. चांद परततो आहे हे पाहून मोतीने जास्त ओरडा सुरू केला. चांद ओरडून म्हणाला, थांब राजा, थांब, किल्ल्या आणतो. मोती स्तब्ध झाला.
मोठ्या प्रयासाने त्याने किल्ल्या मिळवल्या आणि परत येऊन मोतीला मुक्त केले. ह्या वेळे पावे तो सर्कसवाल्याचा सौदा बारगळलाच होता. वेड्या हत्तीला घेऊन काय करणार तो बिचारा. चांदने मोतीला पुन्हा तबेल्यात नेले. हल्ली मोतीला कसलेच काम सांगण्यात येत नव्हते, म्हणून चांद त्याला रोज साठमारीत नेऊन खेळवीत असे. त्याच्याशी लटकीच लढाई करीत असे. तिकडे जाता येता रोज मोती म्युझियमच्या खिडकीशी थांबे व आपल्या स्वामीभक्त बापाच्या स्मारकाचे दर्शन घे. चांदही त्याला सांगत असे, हा ताजमहाल तुझ्या बापाच्या दातांचा आहे. तू दिसण्यात सही त्याच्यासारखाच आहेस, पण वागण्यात मात्र थोडा तरण्या जनावरासारखा करतोस. एवढं म्हणून तो स्वतःशीच हसे व मोतीच्या कानामागे पाय मारी. मोतीही गमतीदार चालीने चालू लागे. मग चांदची नोकरी आणि मोतीची चाकरी आता पूर्ववत चालू झाली होती. एका पौर्णिमेच्या रात्री चांद व त्याचा मुलगा मोतीला धुण्यासाठी म्हणून तलावावर घेऊन आले. मुलगा पाणी शिंपडीत होता. चंद्राचे किरण मोतीच्या शुभ्र दातांवर पडल्यामुळे ते चांदीच्या शिंगासारखे तळपत होते. मोतीला ते दिसत होते व का कुणास ठाऊक त्याच्या मनात आपल्या मरणाचे विचार येत होते. हत्तीच्या दातावरून चांदला ही आठवण झाली. उद्या मोठा समारंभ आहे, मोतीला फिरवायचंय त्यातून. कसला समारंभ? साम्राज्य सरकारला जय मिळाला ना. बरं मग? त्याच्या आनंदासाठी आपले महाराज रेसिडेंट साहेबांचा सन्मान करणार आहेत आणि त्यांना भेट म्हणून शिल्या हत्तीचे आपल्या बापाचे नाव निघताच मोतीही लक्षपूर्वक ऐकू लागला. शिल्या हत्तीच्या दातांचा तो ताजमहाल साहेबाला बक्षीस देणार आहेत. साहेबाला काय म्हणून? चांदच्या मुलाने विचारलाच प्रश्न मोतीच्याही मनात आला आणि तलावात उभा असताही त्याच्या अंगाची लाही लाही झाली. साहेब सरकारचा प्रतिनिधी म्हणून, आणि तो ताजमहाल गावातून मिरवीत रेसिडेंटच्या बंगल्यावर न्यायचा आहे आणि ते काम आमच्या मोतीकडे आहे. हिरे लावले आहेत नाही त्या ताजमहालला? 1,00,000-1.5 लाखांचा जिन्नस आहे, चांद म्हणाला. बोलत बोलत दोघेही मोतीला धुत होते. धुणे संपल्यावर हत्तीला चालवीत बाप लेक बोलत निघाले. पण मोतीच्या मनात मात्र माझ्या बापाची ही तेजस्वी आठवण ही हे महाराज लोकांच्या स्वाधीन करणार. यांना स्वतःच्या संपत्तीबद्दल आस्था नाही. इमानी हत्तीचे दात यांना पृथ्वी मोलाचा ऐवज वाटला पाहिजे. ते कुणाला तरी तो स्वतःच्या लहरीसाठी अर्पण करणारे, आणि तोही कुणाला ज्याचा आमच्याशी काही संबंध नाही अशा एका गोऱ्या माणसाला. माझ्या बापाच्या दातांची ती वस्तू तो उद्या आपल्या देशाला घेऊन जाईल. मग इथे त्याच्या सेवेचं स्मारक काय राहणार? याच्याजवळ काय दुसऱ्या वस्तू नव्हत्या त्याला द्यायला? मोती झपाझप चालत होता. महत्त्वाची बोलणीही चालू होती. मोती तबेल्यात आला. झोपायला जाताना चांदने मोतीला बजावले, अंगावर गदळ घेऊ नकोस हं आता. आता कसा छान रंग झालाय तुझा पावसाळ्यातल्या ढगासारखा. चांद निघून गेला. मोतीला झोप आली नाही. त्याने चारा खाल्ला नाही. गवत अंगावर घेण्याचा नेहमीचा लाडका चाळाही केला नाही. त्याने आपल्या मनाशीच काहीतरी निश्चय केला. त्याचे चुटुकले डोळे केवढे तरी विस्फारित झाले होते त्यावेळी. पहाटेच्या वेळेला मात्र चांदला काही संशय येऊ नये म्हणून त्याने सारे गवत खाऊन टाकले व झोपल्याचे सोंग केले. नेहमीप्रमाणे चांद आला. त्याने पाहिले मोती झोपला आहे. चारा उरलेला नाही. त्याने त्याला उठवले नाही. तो तसाच गुपचूप परत गेला. न्हाऊन झोपी गेल्या बाळाची झोप त्याच्या आईला मोडवत नाही तशीच काहीशी अवस्था झाली चांदची. मोतीच्या सोंडेवर रंगीत खडूने इंग्रजी व्ही ची आकृती काढण्यात आली. जरी किनखापाची झूल आणि चांदीच्या घुंगुरमाळाने त्याला सजवण्यात आले. हौद्यात उंच गिरद्या रचून त्यावर शिल्या हत्तीच्या दातांचा तो ताजमहाल ठेवण्यात आला. सारा रिसाला जमला. महाराज आले, राणी साहेब आल्या. बँड वाजू लागला. सशस्त्र सैन्याने 2 रांगा केल्या. महाराजांची मोटारही रस्त्यावर आली. शिंग आले. वाड्याच्या महादरवाजातून मिरवणूक चालू झाली. नागरिकांचा प्रचंड मेळा जमला होता.
सरदार दरकदार रांगेने चालत होते. गच्ची सज्जावरून नारीजण सोहळा पाहत होता. रेसिडेंटचा बंगला नदीकाठी होता. मिरवणूक त्या रोखाने चालत होती. नागरिकांच्या दृष्टीला ती एका वस्तूची मिरवणूक होती, पण मोतीच्या मनाला मात्र ते आपल्या बापाच्या स्वामीभक्तीची निर्दय प्रेतयात्रा वाटत होती. तो धीमेपणाने पावले टाकीत होता. अशीच मिरवणूक नदीच्या तीरापर्यंत आली. आता बंगला दिसू लागला होता. बंगला दृष्टीस पडताच धाडधाड असे 10-20 बार काढण्यात आले. मोती तिथेच थबकला. काही केले आले ना. मागच्या मोटारी मागेच थांबल्या व पुढच्या रांगा मागे तोंड वळवून पाहू लागल्या. चांदला काय करावे ते समजेना. मोतीला समजूत घालावी म्हणून तो खाली उतरला. त्याबरोबर मोती स्वैर धावत सुटला. गर्दीची पांगापांग झाली. मोती पुन्हा पिसाळला, मोती पुन्हा पिसाळला. ओरडा झाला. कल्लोळ उठला. शिस्तीचे सैनिक वाट फुटेल तिकडे धावू लागले. सरदाराने उलटी तोंडे वळवून धावण्यास प्रारंभ केला. मोटारी दूर अंतरावर गेल्या. हत्तीच्या पायांखाली 1-2 माणसे चेंगरली गेली. आरडाओरडा आणि धुमाकूळ माजला. त्याला गोळी घाला, महाराज स्वतः ओरडले. 150 बंदूकवाले मोती मागे धावले. धड 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 12 पाठीमागे बार झाले. मोतीचा विस्तीर्ण देह एखाद्या बुरुजासारखा कोसळला. तो मेला याची खात्री झाल्यावर बघ्यांची गर्दी झाली. मोती मेला. त्याच्या देहाची चाळण झाली होती. वेडा मोती मेला मेला. पण आश्चर्याची गोष्ट ही की मरता मरता त्याने तो ताजमहाल मात्र नदीत फेकला होता. वेडा वेडा मोती मेला. त्याच्या बापाच्या दातांचा ताजमहाल मात्र त्याने आपल्या मरणापूर्वी अथांग जलदेवीच्या हवाली केला होता. दुसऱ्या दिवशी खाजगी कारभाराने चांदची चौकशी केली. त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.